तुम्हाला माहिती आहे का, शाडू मातीची फक्त 2 फुटांची मूर्ती, तोच आकार आणि तेच स्वरूप, ना डीजे ना कसला गोंधळ. कुठे अजूनही पारंपरिक पालखीतून बाप्पा येतो. गिरगावातल्या केशव नाईक चाळीतला हा लाडका गणराया. या गणरायाच्या स्थापनेमागे 132 वर्षांपेक्षा जास्तीचा जुना इतिहास आहे आणि हा इतिहास एका थोर विचारवंताने घडवलाय. कोण आहेत ते विचारवंत आणि या स्थापनेमागे त्यांचा हेतू काय, पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी सलोनी. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपले स्वागत. पेशव्यांपासून सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्थापनेच्या गोष्टी आपण ऐकल्या आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण? बरेच वाद आहेत, पण ते सगळं सोडून त्या सार्वजनिक गणेशोत्सवामागे व्हिजन काय होतं याची माहिती महत्त्वाची आहे. मुंबईमध्ये या गिरगावातल्या केशव नाईक चाळीत 1893 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. नेहमीप्रमाणे व्हायचा तो विरोध झालाच, कारण काहींच्या मते गाभाऱ्यातल्या गणपतीला रस्त्यावर आणून ठेवलेलं. पण इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी लोकांना एकत्र करणं गरजेचं होतं आणि ते करणं इतकं सोपं नव्हतं. या उत्सवामुळे सगळे एकत्र येत होते. सामूहिक खेळ, संगीत खुर्ची, वक्तृत्व स्पर्धा आणि नाटक यांमुळे बहुसंख्येने लोक जमत होते. त्यांना देशाच्या स्वातंत्र्यासाठी बाळकडू दिलं जात होतं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा विचार सार्वजनिक गणेशोत्सवातून सामान्य लोकांपर्यंत नेला आणि लोकशाहीची ठिणगी पेटली. एक लॉयर, गणित आणि संस्कृत शिक्षक, एक संपादक, केसरी आणि मराठा या वृत्तपत्रातून विचारांनी लढणारे क्रांतिकारी. परखड लेखनामुळे अनेक वेळा तुरुंगवास भोगला. देशप्रेम आणि स्वातंत्र्याची चळवळ पेटत राहावी म्हणून तुरुंगात असताना भगवद्गीतेतला कर्मयोग शिकवणारं गीता रहस्य पुस्तक लिहिलं, ज्याने प्रेरित होऊन पुढे अनेक क्रांतीवीर घडले. प्लेगच्या साथीत मोठा मुलगा विश्वनाथ दगावला, नंतर पत्नीही. हे दुःख कोणत्याही माणसाला खचवून टाकेल, पण टिळक खचले नाहीत. त्यांनी देशासाठी सगळं गमावलं. शेवटच्या काळात इंग्रजांविरुद्ध झुंजत अखेर 1 ऑगस्ट 1920 साली वयाच्या 64व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. इंग्रजांना वठणीवर आणण्यासाठी युवांना आणि अनेक भाषीय लोकांना एकत्र आणून त्यांना एकजूट करण्याचा टिळकांचा हेतू होता. ती परंपरा आजही आपण जपत आलोय, फक्त त्याचं स्वरूप मात्र बदललेलं आहे इतकंच. टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव फक्त स्टेजवरचा देखावा नव्हता, तर एक क्रांतिकारी धाडस होतं. आज बाळ गंगाधर टिळकांची 105वी पुण्यतिथी. त्यांनी केलेली कार्ये आजही स्मरणात आहेत. त्यांचे आणखी कोणते फॅक्ट्स तुम्हाला माहिती आहेत? शिवाय तुम्ही गणेशोत्सव कसा साजरा करता? कॉमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.